आजकाल खऱ्या अर्थाने आपल्यासोबत गोड असणारी माणसं कमी असतात. कारण गोड बोलणं ही भावना राहिलेली नाही, ती एक सवय झाली आहे. कधीकधी तर निव्वळ डावपेच. कारण आजकाल लोक फक्त गरजेपुरतं गोड बोलतात. काम असेल तेव्हा शब्द गोड, उपयोग संपला की मग ओळख दाखवायला महाग होतात. तीळगुळ तोंड गोड करतो, पण मन नाही. मन गोड व्हायला संवेदनशीलता लागते, समजून घेण्याची तयारी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वार्थ कमी लागतो. पण आज स्वार्थ इतका वाढलाय की माणूस गोड बोलतोय का की फसवत आहे हे ओळखणं कठीण झालंय. बाकी जे जास्त गोड बोलतात तेच अनेकदा जास्त दुखावतात. कारण त्यांचा गोडवा प्रामाणिक नसतो, तो मुखवटा असतो. आणि मुखवटे फार काळ टिकत नाहीत. एक दिवस ते उतरतातच आणि तेव्हा दिसणारं खरं रूप जास्त वेदनादायक असतं. लोक म्हणतात मनात काही ठेवायचं नाही, पण प्रत्यक्षात लोक मनात सगळं ठेवतात. राग, हेवा, द्वेष, अपमान, बरंच काही. फक्त तोंडावर हसू ठेवतात, कारण समाजाला तेच मान्य असतं. खरं बोलणं, खरं वागणं, रिअल वागणं आज धाडस झालंय. संक्रांतीचा सण म्हणून गोड बोलायचं ठीक आहे, पण वर्षभर कडू वागून एका दिवसाचं गोड बोलणं कुठली नाती वाचवणार? गोड बोलणं जर स्वभावात नसेल तर सणापुरतं गोड बोलणं ही फक्त औपचारिकता उरते. म्हणून तीळगुळ देताना एकच विचार मनात असावा: आपण खरंच गोड आहोत का की फक्त गोड असल्याचं नाटय करतोय? समोर प्रचंड गोड आणि मागे प्रचंड द्वेष अशी माणसं आयुष्यासाठी धोकादायक असतात. बाकी आयुष्यात खऱ्या गोड माणसांची गरज असते, गोड शब्दांची नाही.